नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 6 सप्टेंबरच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत काल दिलेल्या होमवर्क क्वेश्चनने। तर काल दिलेला होमवर्क क्वेश्चन होता की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वने आहेत, आणि याचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच जणांनी दिलेलं आहे। त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन, कारण त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांना उत्तर माहिती नसेल त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणारच आहोत। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, गडचिरोली हे जे काही महाराष्ट्रामधलं जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक वने आढळतात। हे आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जातात प्रश्न, म्हणून आपण या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे। चला मग आजचा पहिला प्रश्न बघणार आहोत चालू घडामोडीशी संबंधित की नुकतेच कोणत्या राज्यात बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक पारित करण्यात आले आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, पश्चिम बंगाल हे जे काही राज्य आहे त्या राज्यामध्ये हे अपराजिता नावाचं विधेयक पारित करण्यात आलेलं आहे। आणि नुकतंच हे खूप जास्त बातम्यांमध्ये असणारी घटना आहे मित्रांनो। जे काही महिला डॉक्टर होती त्या कोलकाता या ठिकाणची, तिच्यावर जे काही अत्याचार झाले आणि त्याचा हत्या करण्यात आली, त्या पार्श्वभूमीवर हा त्या ठिकाणच्या गव्हर्नमेंटनं आणलेलं विधेयक आहे। त्या बाबतीत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण याची चर्चाही देशभरामध्ये झालेली आहे। म्हणून ही घडामोड आपल्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे, ते आपण लक्षात ठेवायला हवी। तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे। हे जे काही विधेयक आहे त्याचा उद्देश काय आहे, तर बलात्कार व लैंगिक अत्याचारापासून महिला तसेच लहान मुलांना संरक्षण जे काय आहे ते अधिक मजबूत करण्यासाठी हा विधेयक आणण्यात आलेला आहे। हा त्यामागचा उद्देश आहे। आणि या विधेयकामध्ये तरतुदी काय आहेत, तर बलात्कार व हत्या प्रकरणामध्ये दोषीला फाशीची शिक्षा देण्यात येईल। चार्जशीट दाखल झाल्यानंतर 36 दिवसात दोषीला शिक्षा सुनावली जाईल। पोलीस 21 दिवसामध्ये तपास प्रक्रियाही पूर्ण करतील। प्रत्येक जिल्ह्यामध्ये अपराजिता या नावाने टास्क फोर्स स्थापन केली जाईल। पीडितेची जो कोणी ओळख सार्वजनिक करेल त्या व्यक्तीला 3 ते 5 वर्षापर्यंतची शिक्षाही देण्यात येईल। ह्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या विधेयकामधल्या, त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नासा आणि स्पेसएक्स मिळून कोणती अंतराळ मोहीम करणार आहेत। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, युरोपा क्लिपर मिशन असं या मोहिमेचं नाव आहे। आणि हे जे काही अमेरिकन नासा अंतराळ संस्था आहे ती आणि जी काही इलॉन मस्क यांची जी खाजगी अंतराळ संस्था आहे स्पेसएक्स, ही दोघं मिळून यांचा हा संयुक्त मोहीम असणार आहे। मग ही मोहीम काय आहे त्याविषयीसुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे। याचा उद्देश असा आहे की जे काही आपलं ग्रह आहे त्या गृहग्रहाचं जे काही उपग्रह आहे चंद्र ज्याला म्हणतो आपण युरोपा नावाचं, त्या ठिकाणावर मानवी जीवनाची शक्यता आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी त्यांनी मोहीम सुरू केलेली आहे। तर याचं आयोजन कधी होणार आहे किंवा प्रक्षेपण कधी, तर 10 ऑक्टोबर 2024ला ही मोहीम प्रक्षेपण होणार आहे। या मोहिमेचं हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे। त्यासोबतच जे काही नासा हे जे अंतराळ संस्था आहे अमेरिकेची, तर त्याविषयीसुद्धा आपल्याला परीक्षांमध्ये विचारलं जातं। त्याचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन। त्याची स्थापना 1958ला झालेली आहे। मुख्यालय त्याचं वॉशिंग्टन DC जे काय आहे अमेरिकेतलं त्या ठिकाणी आहे। आणि त्यासोबतच मित्रांनो त्या देशामध्ये स्पेसएक्स नावाची एक खाजगी अंतराळ संस्थासुद्धा आहे, ज्याचे की संस्थापक हे इलॉन मस्क आहेत, जे की टेस्लाचे आहेत, ते आपल्या सर्वांनाच माहीत आहेत। तर या गोष्टीसुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने कोणाला ऑलिम्पिक ऑर्डरचे सुवर्णपदक देऊन सन्मानित केले। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, इमॅन्युअल मॅक्रॉन यांना हे ऑलिम्पिक कमिटीने ऑलिम्पिक ऑर्डरचं सुवर्णपदक दिलेलं आहे। तर त्यांच्याविषयी थोडंसं माहिती बघूया। हे जे काही इमॅन्युअल मॅक्रॉन आहेत ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत।
आणि ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन सध्या फ्रान्समध्ये या देशामध्ये सुरू आहे आणि ते चांगल्या प्रकारे यशस्वी रीतीने पार पाडल्याबद्दल त्यांचा हा सन्मान ऑलिम्पिक कमिटी तर्फे करण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे काही इतर पण घडामोडी आहेत त्या ऑलिम्पिकशी संबंधित त्या पण आपल्याला माहिती पाहिजे. जसं की जे काही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी आहे ते आपल्या भारताचे जे अभिनव बिंद्रा आहेत, जे नेमबाज आहेत, त्यांनासुद्धा ऑलिम्पिक ऑर्डर अवॉर्डने सन्मानित केलेलं आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे, स्टार करून ठेवायचं आहे. आणि हे जे काही अभिनव बिंद्रा आहेत ते भारताला ऑलिम्पिकमध्ये यांनी पहिलं गोल्ड मेडल जिंकून दिलेले आहे मित्रांनो. बीजिंग ऑलिम्पिक ज्यामध्ये होतं त्यावेळेस भारताला पहिलं गोल्ड मेडल यांनी मिळवून दिलं होतं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अधिकची माहितीसुद्धा. तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते आपण कमेंटमध्ये नक्की सांगत जा. कोणीही मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण कमेंटमध्ये नक्की कोणी सांगत नाही की व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ हा कमेंटमध्ये कसा वाटला ते नक्की सांगा, कारण जे काही नवीन विद्यार्थी आपले व्हिडिओ पाहायला येत असतात त्यांच्यासाठी ते कमेंटमध्ये अगोदर जातात आणि पाहतात की व्हिडिओ खरंच चांगला आहे का किंवा नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर कमेंट केलं आपल्या व्हिडिओविषयी, प्रतिक्रिया जर दिली की तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओमधून, तर ते बघून ते विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतात. म्हणून कमेंट करत चला. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना पण शेअर करा. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच पृथ्वीवरील सर्वाधिक तापमानाची नोंद कोणत्या देशात करण्यात आली. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, इराण या देशामध्ये पृथ्वीवरील सर्वाधिक तापमानाची नोंद सध्या करण्यात आलेली आहे. आणि ती किती होतं मित्रांनो तापमान, तर 82.2 सेल्सिअस एवढं प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तापमानाची नोंद झालेली आहे. तर इराणमधील जे काही डेरेस्टन हवाई अड्डा आहे त्याच्या आसपासचं जे काही परिसर आहे त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तापमानाची नोंद आढळलेली आहे. तर त्याविषयी आपल्याला ही पर्यावरणाशी रिलेटेड घडामोड असल्यामुळे आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया की नुकतेच पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुमित अंतिलने सुवर्णपदक जिंकले, त्याचा संबंध कोणत्या खेळाशी आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, भालाफेक या खेळाशी हा खेळाडू संबंधित आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हा जो काही सुमित अंतिल आहे तो हरियाणाचा खेळाडू आहे. त्याने 70.59 मीटर भाला फेकून सुवर्णपदक भारताला जिंकून दिलेलं आहे. त्यासोबतच जे काही पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की या पॅरा ऑलिम्पिकमधले उद्घाटन समारंभ जो झाला त्याच्यामध्ये ध्वजवाहक कोण होते भारताचे, तर सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव. आणि हे दोन्ही नावं लक्षात ठेवायचे आहेत, पण आपल्यासाठी भाग्यश्री जाधव हे जे काही नाव आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे, ते स्टार करून ठेवा. कारण भाग्यश्री जाधव हे जे काही आहेत त्या महाराष्ट्रीयन खेळाडू आहेत पॅराऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणाऱ्या, म्हणून त्या गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच आत्तापर्यंत जर आपण बघितलं ही स्पर्धा अजून सुरूच आहे, पण मी व्हिडिओ जोपर्यंत रेकॉर्ड करत आहे तोपर्यंत भारताने एकूण 25 पदक जिंकलेली आहेत. तर त्या 25 कोणते पदक आहेत, तर सुवर्ण पदक 5 आहेत, रौप्य पदक 9 आणि कांस्य पदक हे 11 आहेत. अजून स्पर्धा 8 तारखेपर्यंत चालणारच आहेत, तर आपल्याला अजून मेडल मिळतीलच. तर त्या पण आपण अपडेट पुढं तुम्हाला सांगणारच आहोत. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत की पॅराऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, हरविंदर सिंग. हा जो काही खेळाडू आहे त्यानं तिरंदाजीमध्ये भारताला म्हणजे तो भारतीय पहिला खेळाडू ठरला ज्याला की गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आत्तापर्यंत पॅराऑलिम्पिक स्पर्धेत कोणालाही गोल्ड मेडल मिळालेलं नाही भारतीय खेळाडूला. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हरविंदर सिंग नाव ते लक्षात ठेवायचं आहे. तसेच मित्रांनो हे जे काही पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे फ्रान्समध्ये, तर त्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याचं आयोजन कोणत्या देशात सुरू आहे, तर फ्रान्समध्ये. त्याचा कालावधी 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या दरम्यान आहे. संस्करण त्याचं 17वी आहे. भारताचे एकूण 84 खेळाडू या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत. तसेच या 2 घटना इतर ज्या काही आहेत त्या पण आपण लक्षात ठेवायचं आहे की 2 नावं लक्षात ठेवायचे आहेत, अवनी लखेरा आणि प्रतीप पाल. कारण मित्रांनो या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे. अवनी लखेरा हिने
पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 गोल्ड मेडल जिंकून ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे की जिने एखाद्या पॅराऑलिम्पिकमध्ये 2 सुवर्णपदक जिंकलेले आहेत. तसेच ही जी काही प्रदीप पाल आहे तिने 100 मीटर आणि 200 मीटर ट्रॅक अँड फील्ड जो इव्हेंट नावाचा जो काही प्रकार असतो त्याच्यामध्ये तिने 2 गोल्ड मेडल जिंकलेले आहे. आणि या ट्रॅक अँड फील्ड इव्हेंटमध्ये 2 गोल्ड मेडल जिंकणारी ही पण पहिली भारतीय ठरलेली आहे. म्हणून या दोन्ही नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच पंतप्रधान मोदींनी कोणत्या देशाला भेट दिली. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ब्रुनई हा जो काही देश आहे तर त्या देशाला आपल्या पंतप्रधान मोदींनी भेट दिलेली आहे. आणि ही भेट यासाठी महत्त्वाची मित्रांनो कारण भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत मोदी की ज्यांनी या देशाला भेट दिलेली आहे. आत्तापर्यंत एकाही भारतीय पंतप्रधानांनी या ब्रुनई देशाला भेट दिलेली नाही. म्हणून हा दौरा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर त्याविषयी थोडी माहिती बघायची आहे. हा जो काही ब्रुनई देश आहे त्याची राजधानी कोणती आहे तर बंदर सेरी बेगवान म्हणून त्याची राजधानी आहे. चलन त्या ठिकाणचं ब्रुनई डॉलर आहे आणि त्या ठिकाणचा राजा हाजी हसनल बोलकिया असं त्याचं नाव आहे. आणि मित्रांनो हा जो काही राजा आहे त्या राजाचं जे काही महल आहे ते महल जगातलं सर्वाधिक महागडं महल म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला माहिती ठेवायचं आहे. त्या ठिकाणीच आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी त्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि ते बातम्यांमध्ये आलेलंच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की भारतातून पर्यटक यावेत म्हणून कोणत्या देशाने TTOS योजना सुरू केली आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, दक्षिण आफ्रिका या देशाने ही योजना सुरू केलेली आहे. तर ती योजना काय आहे ते पण बघणार आहोत. ही जी काही TTOS योजना आहे त्याचं लॉंग फॉर्म आहे ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्कीम. याद्वारे भारतीय पर्यटकांना दक्षिण आफ्रिकेमध्ये पर्यटनासाठी त्यांनी यावी म्हणून आकर्षित करण्याचा हा त्या देशाचा प्रयत्न आहे. आणि याद्वारे जे काही भारतीय पर्यटक जाणार आहेत त्या देशामध्ये फिरण्यासाठी तर त्यांना खूप साऱ्या सुविधा या स्कीममधून देण्यात येणार आहेत. तर हे आपण थोडंसं लक्षात ठेवायचं आहे फक्त. तसेच मित्रांनो आता दक्षिण आफ्रिकेचा मुद्दा आलेला आहे तर आपल्याला या गोष्टी पण माहिती असायला पाहिजे की राजधानी काय आहे त्या देशाची, प्रिटोरिया आहे. चलन साऊथ आफ्रिकन रँड आहे आणि त्या ठिकाणचे राष्ट्रपती सध्या सिरिल रॅमाफोसा हे आहेत. त्यानंतर शेवटी जसं आपण होमवर्क क्वेश्चन देऊन जातो तसं आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की महाराष्ट्राच्या कोणत्या खेळाडूने पॅराऑलिम्पिक 2024 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. आणि हा महाराष्ट्राच्या खेळाडूशी संबंधित प्रश्न आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं उत्तर प्रत्येकाने कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो. कोणीही उत्तर न देता पुढं जायचं नाही. हे प्रश्न तुमच्यासाठीच आपण बनवलेले आहेत म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचा फायदा नक्की तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये होणारच आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. तसेच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तसेच मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मोफत नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची ID आपल्या स्मार्ट अभ्यास 555 आपण या ठिकाणी दिलेली आहे. तसेच आपला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाचा. त्या ठिकाणी आपण मोफत नोट्स आणि इतर जे काही मटेरियल आहे अभ्यास संबंधित ते आपण टाकत असतो. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करून घ्या. थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.